गुड मॉर्निंग एव्हरीवन. रचना डेली डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळची सुरुवात श्रेयांशला स्कूलला सोडण्यापासून. आज श्रेयांशला सोडायला एवढा उशीर झाला होता, खूपच उशीर झाला होता. त्यामुळे फटफटावरून आम्ही स्कूलला आलो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता टीचर्स वगैरे वरती निघून गेले होते. आणि माझं पिल्लू बघा कसं जातोय. आणि पिल्लूला बाय वगैरे केलं आणि मी तिथून निघाले. मला थोडीशी झाडू वगैरे घ्यायचा होता, खरेदी करायची होती, त्यामुळे मी निघाले आणि त्या शॉपकडे आणि गेले तर बघितलं तर शॉप ओपन होतं. मग खूप आनंद झाला मला, शॉप ओपन आहे सकाळ सकाळ. आणि हे बघा, झाडू आणि पोछा वगैरे घेतला मी. झाडू आणि पोछाच घेतला फक्त आणि घराकडे निघाले. इतकं वारं आणि हे होतं, ढग आलं होतं, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की पाऊस येईल. आणि घरी आल्यावर बघा, मी नाश्त्याची तयारी करत होते. नाश्त्याची तयारीला काय करू मी एकटीच होते, त्यामुळे मी काय करू विचार करत होते. तर मला दिसला की रात्रीचा राईस शिल्लक आहे, तर मी त्याचाच राईस बनवायचा ठरवला. तर फ्राईड राईस बनवायचा ठरवला मी. घरात शेजवान चटणी वगैरे होती, त्यामुळं मग मी घेतला फ्राईड राईस बनवायला. झटपट होतं एकदम, अगदी 2 मिनटात होतो, खरं सोप्या पद्धतीने आणि चमचमीत आणि झणझणीत. मला खूप आवडतं तसं, त्यामुळं मी पटपट बनवायला घेतला. आणि हे बघा, पिल्लूच्या शेवया शिल्लक राहिल्या होत्या, त्यामुळं मी ते खात खात फ्राईड राईस बनवत होते छानपैकी. मग कांदा टोमॅटो वगैरे टाकून सगळं व्यवस्थित टाकून फ्राईड राईस तयार केला. आणि तुम्ही बघू शकता फ्राईड राईस माझा कसा दिसतोय. हे बघा, तुमच्याही तोंडाला पाणी सुटतंय ना. जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर पटपट कमेंट करा रेसिपी म्हणून, मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. इतका चविष्ट लागतो खायला. 2 मिनटात, अगदी 2 मिनटात बनतो. आणि मस्त मी सर्व केला आणि बसले खायला नाश्ता करत. तर बघा, मी टी व्ही बघत बघत एन्जॉय करत होते फ्राईड राईस. आणि एवढा टेस्टी झाला होता बापरे. मी तर पूर्णच फिनिश करून टाकला आणि मला खूपच आवडला. म्हणजे मी 2दा-3दा बनवला, मला आवडला. मग तिथून झाले, मी पिल्लूला आणायला निघाले. दुपारची कामे वगैरे आवरून पिल्लूला आणायला आले. आणि पिल्लूला आणायला पण मला आज उशीर झाला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय माझं पिल्लू कसं बसलेलं आहे माझं पिल्लू. इतका मासूम, घरी इतका धिंगाणा करत असतो आणि स्कूलमध्ये एकदम शांत होतो. आणि हे बघा, पिल्लूला घेतलं मी, त्याला विचारत घरी आलो आम्ही. वाटेमध्येच आम्ही भाजी वगैरे घेतली. येतानाच भाजी घ्यायची होती, भाजी घेतली. पालक घेतली आज भाजीत. श्रेयांशला खूप आवडते पालक, त्यामुळे मी पालक कोथिंबीर हे घेतलं असं आणि निघालो. वाटेतच गाडी दिसली त्याला खेळण्याची, तर तो मागेच लागला मला, मम्मा. मी म्हटलं काय बाबू, भाजी घेत बघितलं तर हे घे ते घे. मी म्हटलं नको, घरी एवढ्या खेळण्या आहेत ना, त्याला एकही खेळणी घेऊन दिली नाही. तसंच नादी लावून घरी आणलं. मग घरी येतानाच मी डोशाचं पीठ घेऊन आले होते. तर मम्मा आम्हाला चीज डोसा बनवून दे, मग मागे लागला. मग मी त्याला मस्तपैकी चीज डोसा बनवून दिला. बाहेर इतकं छान वातावरण होतं, पाऊस पडत होता आणि एकदम थंड वातावरण झालेलं, त्यामुळं मग छान वाटत होतं डोसा वगैरे खायला गरम गरम. मग छानपैकी त्याला गरम गरम डोसा वगैरे बनवून दिला, चीज वगैरे खिसून. त्याची पण तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी टाईप करा. मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. तुम्ही बघू शकता मी कसं बनवते डोसा. माझं चाललं होतं इकडून तिकडून, टी व्ही बघत हे बघत. पिल्लू मला सारखा आवाज होता, हे कर ते कर. मासेवाली आली होती, मासे घ्या म्हणून. मी म्हटलं नको आज मला मासे. असं करून पिल्लूचं बघा ताट तयार केलं आणि त्याला नेऊन दिलं. पिल्लूचं रिॲक्शन बघा, झोपला होता, उठून बसला लगेच. त्याला खूप आवडतं ड्रॅगन फ्रूट, तर त्याचं फेवरेट आहे. मस्तपैकी चीज डोसा तो एन्जॉय करत होता. आणि आपण काहीतरी बनवलं आहे आणि आपली लेकरं खातात ते, म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं आपण बनवलेलं आपल्या पिल्लूने छान आवडीने खावं. आणि इतकं छान वाटतं ना मनाला, एकदम असं सॅटिस्फाईड वाटतं. की हा बाबा, हा व्यवस्थित खाल्ला आहे. मुलांनी व्यवस्थित जेवलं की आईचंच पोट भरून जातं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. माझ्या बाळाने सगळं फिनिश केलं आणि तो मला अजून एक बनवून दे म्हणून मागं लागलेला. मग अजून एक त्याला बनवून दिला आणि त्याला खूप जास्त आवडलं. त्यामुळे मी तर खूपच हॅप्पी होते की त्यांनी फिनिश केलं. आणि मस्त असा पाऊस पडत होता. आमचं जेवण वगैरे झालं होतं दुपारचं, त्यामुळे आम्ही दोघंजण ठरवलं की आता आपण झोपायचं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.